जेन्युइन प्लेअर कोण आहे घरातला? खरं सांगू आपल्याला असं प्लेयर वाटतात, पण ते लोक राकेश बापट, विशाल, तन्वी हे लोक प्लेयर आहेत. हो. कोण स्पर्धक आहे आता? टॉप 5 तर आले, भेटले आपल्याला. आजचा प्रोमध्ये दिसतंय की ते लोक मनातला राग विसरून एकमेकांशी बोलायला येत आहेत आत्ता, राईट? कोणता असा प्लेअर आहे आत्ता घरात की जो आधी जायला हवा होता बट नेवर नो तो इथपर्यंत कसा आला? नाही, आता जे आहेत परफेक्ट आहे. हो, परफेक्ट आहे. आता विशाल आणि राकेशची मित्र झालेत ते लोक, एकमेकाला माफ केलं आहे. पण पण हे व्हायला नको होतं. मग आता वोट कसे येणार? ते शत्रू राहिले असते ना, भरपूर वोट येतात. आता मित्रता केली एंडमध्ये तर थोडे वोट कमी येणार. मग आता तन्वी जिंकणार. पण मला पाहिजे की बापट जिंकावं, राकेश. पण मला वाटतं तन्वी जिंकणार. कारण विशालचं इंस्टाग्राम कोणी हॅक केलं आहे. ते कोणी केलं आहे, दुश्मन कोण आहे विशालचं माहीत नाही आहे. आता येईलच 2-3 दिवसात ग्रँड फिनाले. तू सुद्धा प्रिपेअर झाली आहेस ग्रँड फिनालेसाठी? ड्रेस वगैरे सुद्धा रेडी केला आहेस ना राखी? माझं फाडू परफॉर्मन्स आहे. 10 लाखाचा ड्रेस? 10-12 लाखाचा ड्रेस फिनालेमध्ये मी घालणार आणि परफॉर्मन्समध्ये मी आग लावणार आहे. माझ्या आगात राकेश बापडा भस्म होणार. मी त्याची रंभा, मेनका आणि तो माझा विश्वामित्र, त्याची तपस्या मी भंग करेल. एकदा कॅप्टन झाल्यावर परत कॅप्टन का नव्हतं व्हायचं घरामध्ये? व्हायचंय ते पपया, ते कांदे, ते बटाटे, ते लपून ठेवायला लागतं. आलं वगैरे. बाई रात्री झोपात म्हणजे मी अशी उठायची, सगळे चोरी करायचे, दूध वगैरे. भिकारवाडा झालेला आतमध्ये. इतकी श्रीमंत असून मी आतमध्ये भिकारवाडा झालेला. दूध द्या, साखर द्या, आलं द्या, बटाटे द्या. हे काय आहे? जे तुझ्या आधी घरातून स्पर्धक बाहेर पडले ना, प्रत्येकाने तुझ्या जेवणाचं खूप कौतुक केलंय. सगळेजण म्हणत होते की ती किती छान मनापासून करते, किंवा सागर दादा म्हणाला की ती खाऊ घालते प्रत्येकाला की अरे तुम्ही जेवले का, तुम्ही जेवले का. राखी, तुला म्हणजे आम्हाला अपफ्रंट राखी माहिती आहे किंवा ड्रामा करणारी राखी माहिती आहे, जेवणाचं स्किल, छान उत्तम स्वयंपाक करायचं स्किल तू कधी डेव्हलप केलंस आणि ते यामुळे कळलं? आईने पण शिकवलं. आणि मी लहानपणी आहे ना माउंट मेरी हॉस्टेलमध्ये होते मी. तर तिथे 200 मुलींचं जेवण बनवायचं होतं. तर तिथं जेवण बनवायला पण मीच होती लहानपासून. मी एका टायमाला 200-300 लोकांचं जेवण बनवू शकते. तुम्ही मला गाजर द्या, लौकी द्या, भोपळा द्या आणि डाळ द्या, कुठल्याही भाजीचं किंवा डाळीचं मी हलवा बनवू शकते आणि काही बनवू शकते मी. मला माझ्या हातात म्हणजे ते चव आहे. आणि म्हणून राकेशला मी खूप आवडते. काही बनवलं की तो असं सांगतो,